नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे एक कौटुंबिक कथा रंगभेद. 60 वर्षापूर्वी गोपाळराव आणि संध्या विवाह बंधनात बांधले गेले. एका नातेवाईकाने मध्यस्थी करून स्थळ सुचवले होते. घर घराणं माणसं पाहूनच त्या काळी विवाह व्हायचे. त्यानुसार एकमेकांना पसंत करून लग्न करण्याचा प्रश्नच नव्हता. मुलगी कामसू आणि मन मिळावी असली की बस, आणि मुलगाही मेहनती असला की झालं. मग रंगरूप, वय, दोघांच्या उंचीतला फरक ह्या गोष्टी तेव्हा नगण्यच. गोपाळराव उंच, दिसायला नाकीडोळी साधारण असले तरी गोरे पान. संध्या त्या मानाने एकदमच साधारण आणि रंग काळा सावळाच. लग्नानंतर गोपाळराव नाराज झाले. वडीलधाऱ्यांसमोर काही बोलता यायचं नाही, पण संध्याला रंगावरून टोमणे मारायची एकही संधी ते सोडायचे नाहीत. ती खंत करायची, झुरायची, पण तेव्हा इलाजच नव्हता. हळूहळू दोघं स्वभावाने एकरूप झाले. त्यांच्या संसारवेलीवर श्वेताचे आगमन झाले. दोघे खुश झाले. रंगरूपाचा विषय आपोआपच मागे पडला. श्वेताने वडिलांचा गोरा रंग घेतला. लग्नाचं वय झालं. रंगरूप पाहून सोयरीक जमायचा जमाना आला. नाकीडोळी नीटस आणि गोरा रंग यामुळे लवकरच पसंती झाली आणि सावळ्या अमोल सोबत संसाराला सुरुवात झाली. मुलीचं रंगरूप आणि मुलाचं कर्तृत्व पाहायचा काळ होता तो. काही वर्षांनी श्वेता आणि अमोल यांनाही एक मुलगी झाली. रंगाने सावळी पण खूप तेजस्वी. तिने अमोलचा सावळा रंग घेतला होता, म्हणूनच तिचे नाव सावी ठेवण्यात आले. पाळण्यात झोपलेल्या आपल्या सावळ्या सावीला पाहून श्वेता आणि अमोल थोडे नाराजच झाले, पण तिची आजी संध्या मात्र जास्तच नाराज झाली. सावी जशी मोठी होऊ लागली तसं तिच्या आई आणि आजी दोघींच्याही बोलण्यात तिच्या सावळ्या रंगाची चिंता दिसायची. त्याचा परिणाम हुशार सावीच्या मनावर व्हायचा. ती मनात कुडत बसायची. गोरीपान सुंदर रूपा सावीची जिवलग मैत्रीण. दोघींना एकमेकीशिवाय करमायचंच नाही. कॉलेज सुटल्यावर एकत्रच अभ्यास करणं, गप्पा मारणं रोजच चालायचं. रूपा घरी आली की सावीची आई श्वेता जास्तच अस्वस्थ व्हायची आणि मग तिला सावीच्या लग्नाची जास्तच काळजी लागायची. रूपाशी बोलताना अगदी सहजच बोलल्यासारखी ती चौकशी करायची. तू कोणता साबण वापरतेस ग? किंवा कोणती क्रीम लावतेस चेहऱ्याला? रूपाला त्यामागचं काही उद्देश कळायचा नाही, पण सावी मात्र अस्वस्थ व्हायची. कारण तिच्या मागे वेगवेगळ्या साबण आणि क्रीम वापरायची जबरदस्ती चाललेली असायची. कारण तिचं लग्न किंवा तिला पसंत कोण करणार याचं टेन्शन आईला, तर तिलाही आपल्यासारखे टोमणे ऐकावे लागू नये ही काळजी आजीची. दिवस जात होते. सुंदर नाजूक रूपा BA झाली आणि मोठ्या घराण्याची सून आणि डॉक्टर नवऱ्याची बायको झाली आणि संसार एके संसार यात गुंतली. सावीने मात्र अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
12वी नंतर ती मेडिकलला गेली. पुढे नावाजलेली बालरोग तज्ञ मध्ये तिची गणना होऊ लागली. आज जवळजवळ 5 वर्षानंतर सावी आणि रूपा भेटल्या. सावीलाही 8 दिवसांची सुट्टी होती म्हणून ती घरीच होती आणि रूपा माहेरपणाला आली होती. दोघी जणी मग मनसोक्त गप्पा मारत बसल्या होत्या. मोठा बिल्डर असणाऱ्या शेखरने सावीला मागणी घातल्याचं सावीने रूपाला सांगितलं. श्वेताने दोघींसाठी चहा नाश्ता केला. रूपाला पाहिल्याबरोबर परत जुनं दुखणं जागं झालं. रंगरूपाचं. श्वेता रूपाला म्हणाली, सावी गोरी असती तर ती आज तुझ्यासारखी माहेरपणाला आली असती. यावर रूपा आश्चर्याने म्हणाली, म्हणजे? तुझं नाही का गोरी सुंदर असल्यामुळे वेळेवर लग्न झालं, सुखी संसार चाललाय, तसं तिचंही झालं असतं. काकू, चुकतंय तुमचं. अगदी सुरुवातीपासूनच कॉलेजला असतानाही तुम्ही तिचा आत्मविश्वास कमी करत आलाय. या विषयावरून तुम्ही उलट साथ द्यायला पाहिजे, तर तिची चूक नसताना त्यावरून तिचं दिसणं दाखवायच्या तेव्हाही. हो ग बाई, समाजात तसा विचार करणारा आहे, तर मी तरी काय वेगळा विचार करणार. आई, रूपाने वेगळा विचार केलाच की तेव्हा? अगं आई, रूपाने वेगळा विचार केलाच की तेव्हा? तिनेच मला सुचवलं. तुझं आणि आजीचं बोलणं मनावर न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला. तू का नाही सुचवलंस असं काही? श्वेता आश्चर्याने दोघींकडे पाहू लागली. हो काकू, सावी शाळेपासूनच वर्गात सर्वांची लाडकी, मन मिळावू मैत्रीण, हुशार विद्यार्थिनी. मी तिला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. 4 चौघींसारखं जुजबी शिक्षण आणि लग्न संसार करण्यापेक्षा रंगरूपामुळे कुणी मला पसंत करेल का या फालतू टेन्शनऐवजी तुझ्यातल्या हुशारीवर लक्ष केंद्रित कर आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घे. पण सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या तर चांगलं नाही का ग? खूप वेळ कुठे झालाय काकू? वेळेत लग्न झालं असतं, मुलं झाली असती, पण स्वतःची आत्तासारखी ओळख असती का? काकू, मी दुःखी आहे असं नाही, पण माझी ओळख एका मोठ्या घराण्याची सून किंवा डॉक्टरची बायको एवढीच. पण आज तिच्या स्वतःच्या गुणामुळे एका मोठ्या बिल्डरने तिला स्वतःहून मागणी घातली. आता तुम्हीच सांगा, त्वचेच्या गोरेपणापेक्षा कर्तृत्वाची चमक मोठी नाही का? हे ऐकताच श्वेताने चमकून सावीकडे पाहिलं आणि आत्मविश्वासाने चमकणारा कृष्णरंगी चेहरा तिला लोभत सुंदर भासू लागला. रूपा, जाऊ दे. समाज फक्त भाषण आणि टाळ्या पुरताच ब्लॅक इज ब्युटिफुल, बोल्ड इज ब्युटिफुल अशा टॅगलाईनचा वापर करतो. पण सद्यस्थिती अशी आहे की आपल्याच घरात 3 पिढ्यांपासून असलेल्या गोऱ्या रंगाच्या आकर्षणाची मी साक्षीदार आहे. आई आजी सारख्या कितीतरी बायका आपल्या मुलींना जाहिरातींना बळी पडून वेगवेगळ्या साबण क्रीम्स वापरण्याची जबरदस्ती करून रंगाबद्दल नकारात्मक सजगता निर्माण करतात. आपल्यात काहीतरी कमी आहे
ही भावना जागवायला अजाणतेपणात खतपाणी घालतात. मग बऱ्याच मुली आत्मविश्वास गमावतात. तुझ्यासारख्या मनाने आणि विचाराने सुंदर असणाऱ्यांची साथ माझ्यासारख्या भाग्यवंतालाच मिळते. सावी रूपाचा हात धरत म्हणाली. श्वेताला तिच्या स्वतःच्या विचारांची कीव आली. सावीला जवळ घेत ती म्हणाली, खूप मोठी चूक झाली बेटा माझी. तुला आधार द्यायच्या ऐवजी मीही समाजात असणाऱ्या रंगरूपाच्या चुकीच्याच मान्यतेला बळी पडले. मला माफ कर. रूपा बाळा, तुझेही आभार. आज तू माझ्या विचारांची काजळी पूर्ण धुवून काढलीस. त्यानंतर सावीच्या आजीने सावीची माफी मागितली. बाळ, तुझे आजोबा मला रंगामुळे खूप हिणवायचे. त्यामुळे मला वाटलं तुझ्याही वाट्याला तसं हिणवणं येऊ नये, म्हणून मला काळजी वाटायची. मीही तुझे अपराधी आहे. मला माफ कर. आणि रूपा, तू खरंच खूप सुंदर आणि गोड मुलगी आहेस. योगायोगाने मिळालेल्या रंगापेक्षा स्वकर्तृत्वाचा रंग कधीही मनमोहक आणि आकर्षकच असतो. धन्यवाद.